भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करण्यास देऊ नये अशी काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली। काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र सुद्धा लिहिलं। लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नसल्याचं काँग्रेसनं या पत्रात म्हटलंय। तर दुसरीकडे गणपत गायकवाड विधान भवनात भाजप पक्ष कार्यालयामध्ये दाखल झाले होते आणि फडणवीसांसोबत ते चर्चा करत असल्याची दृश्य दिसली आणि ते तळोजा कारागृहामध्ये खरं तर शिक्षा भोगतायत। मात्र आज विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना सूट मिळाली आणि ते विधान भवनामध्ये आलेले दिसले। मात्र गणपत गायकवाड यांनी मतदान करू नये अशी मागणी काँग्रेसनं केली होती। मी परवानगी मागितली होती कोर्टाला की मला विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याची परवानगी द्यावी। मी खालच्या कोर्टात गेलो होतो, खालच्या कोर्टाने परवानगी नाकारली। नंतर हायकोर्टात गेलो, हायकोर्टाने सुद्धा मला परवानगी नाकारली आणि त्याच्यामुळे मी मतदान करू शकलो नव्हतो। पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे गणपत गायकवाड जे तलोजा जेलमध्ये आहे, आमदार साहेब, भारतीय जनता पार्टीने मला वाटतं दबाव टाकून ज्या पद्धतीनं लोअर कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल त्यानं लोअर कोर्टात दिलेला आहे, म्हणजे आमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय। अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाडांना जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे। निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक, त्यांच्याच घरचा सालदार, त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीनं काम करतो हे स्पष्ट होईल। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर। हसण्याशिवाय दुसरा यामध्ये कोणती कॉमेंट्स करते ना, हास्यास्पद विषय आहे। त्यांना हे माहिती आहे काँग्रेसवाल्यांना की यापूर्वी जेलमध्ये कितीतरी आरोपी होते, त्यांनी बऱ्याच वेळा विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे। तो मतदानाचा अधिकार त्यांना आहेच, लोकशाहीमध्ये तो हिरावून घेतला जात नाही। असे उदाहरणं देशात नव्हे महाराष्ट्रातही यापूर्वी विधान परिषदेमध्ये घडलेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारचा खोटा नेरेटिव्ह काहीतरी सकाळी उठलं की टाकायचं आणि दिवसभर लोकांना गणपत गायकवाड त्यांना कसं का अधिकार। लोकांना सुद्धा माहिती आहे की यापूर्वी बऱ्याच जेलमध्ये असलेल्या लोकांनी मतदान केलेलं आहे, त्यामुळे हे मूर्खपणाचं लक्षण आहे, दुसरं काहीही नाही।